कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, मी वसीमा काजी तुमच्यासाठी आज शनिवार नाही तरी व्हिडिओ काढला. का व्हिडिओ काढला तुम्हाला माहितीच आहे, काय काय घडामोडी चाललेल्या आहेत. याच्या आधी मी शनिवारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली होती की आम्ही कोर्टात जाणार आहोत. आम्ही केस संघटनेकडून शासकीय दर्जा द्या गुजरात हायकोर्टाप्रमाणे आपण केस टाकलेली आहे. तर त्या केसची तारीख होती आणि आम्ही सगळे बीट प्रमुख पदाधिकारी संघटनेचे तिथे न्यायालयात हजर झालो होतो. आम्ही पोहोचलो सगळे आणि न्यायालयात त्याच्यापुढे काय काय झालं त्याच्या सगळ्या घडामोडी सांगणार आहे मी. कारण मला खूप तायांचे मेसेज आले, फोन आले की ताई कोर्टात काय झालं, तुम्ही गेला होतात. मी फोटो पाठवलं ग्रुपमध्ये, त्याच्यामध्ये मेसेज लिहून पाठवला. पण व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात जातो आणि सगळे बघतात आणि सगळ्यांना धीर येतो. आपणच एका दुसऱ्याच्या मनाच्या सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांना बोलत असतो. आता सध्या एवढं मुंबईमध्ये ऊन आहे तायांनो, फिरून फिरून हालत तब्येत खराब होते. तर आम्ही कंटिन्यू 3 दिवस झालं हेच कामं करत आहोत. आपल्याला कोर्टात तारीख टाकण्यासाठी केस टाकण्यासाठी जास्तीत जास्त सभासद लागतात. त्याचे आम्ही फायली सगळ्या तयार केल्या, सगळे घेऊन गेलेलो कोर्टात. आणि पुढे काय काय झालं सगळ्या घडामोडी माझ्या भगिनी खूप जास्तीत जास्त माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करतायत आपल्या भगिनींना. त्यांचे मला कमेंट्स येतात. तुमचं तर जुन्या भगिनी माझ्या जे बघतात त्यांचं प्रेम तर आहेच आपलं एकमेकावर आहे. कारण हे आपल्या हक्काचं आणि आपलं घरचं चॅनल आहे. याच्यामध्ये कोणी संघटनेची माणसं नाही, याच्यामध्ये कोणी ऑफिसची माणसं नाही, फक्त मैत्रिणी आणि भगिनी. आणि जे चुकीचं वाटलं ते तुम्ही मला बोलता. मला जी माहिती आहे मी तुम्हाला देते. त्याच्यामध्ये काय माहिती तुम्हाला ॲड करावी, तुम्ही जे सगळे मला कमेंट टाकले होते त्यांनो तेवढे सगळे मुद्दे मी लिहून दिलेले. आणि आपण खूप अशी युनियनकडून पत्रकं काढली, सरकारला दिली. तर ज्या नवीन नवीन भगिनी येत आहेत त्यांनो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ पाठवा आपल्या सेविका मदतनीस भगिनीनं. कारण हे बघा, सत्य कधी लपत नसतं. आज आपली हालत सगळ्यांची खूप खराब आहे. ताई मी एवढं टेन्शन नाही घ्यायचं तुम्हाला सांगते. पण हे बघा, काम करून करून माझ्या डोळ्याच्या खाली बघा कसं झालेलं आहे. कारण ते दिवसभर मोबाईलमध्ये CB करा, VHS करा, वजनं ती ग्रहभेट तर अचानक कधी पण येते. अर्ध्या रात्रीसुद्धा ग्रहभेट येते, तेव्हा लगेच दाबावं लागतं. नाहीतर ती पेंडिंगला जातं, मग त्यांना वरी दिसतं आणि लगेच फोन नाहीतर ग्रुपमध्ये मेसेज येतो. आता ती ग्रहभेट यायची तरी एक वेळ असावी, कधी पण येते ती ग्रहभेट. मग CBचे कार्यक्रम 12च्या आतमध्ये करायचे. 12च्या आतमध्ये केलं तर ते आपलं रजिस्टर होतो आणि त्याचा भत्ता येतो असं समजले. बघूया करून, सर्व काही करून बघितल्याशिवाय इथं होत नाही. कारण मुख्य सेविका आणि ऑफिसच्या अधिकाऱ्यापेक्षा आमच्या अंगणवाडी सेविकाचा सगळ्या गोष्टीचा शोध लावतात. आता THRचा आपल्याला आपण टेन्शन फ्री झालेलो, कारण वरून ऑर्डर आलेले की स्किप करून आपण भरू शकता. बघा, मी दुसऱ्या महाराष्ट्रातून तुमचं नाही सांगत, पण आमच्या प्रकल्पात असा मेसेज आला की स्किप करून आज THR भरा. तर आम्ही भरला. तर तुम्हाला पण सांगते की तुम्हाला जर असा मेसेज असेल तर भरा. कारण हे बघा, वेगवेगळ्या व्यक्तीचा वेगवेगळा स्वभाव असतो. काम एकच असतं सगळ्यांचं, पण काम घेण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. कोणी मुख्य सेविका CDP छोट्याशा कामाला एवढं मोठं करतात आणि त्याच्या सेविका भर घालतात. कोणी सगळी कामं करूनसुद्धा एवढा आवाज नसतो आणि वेळोवेळी काम करून संपवून टाकतात. कधी मुख्य सेविका एवढं पेंडिंग काम ठेवतात की सेविकांना आठवण करून देत नाही. सेविका मदतनीस आणि एकत्र कामाचा राडा होतो. आता आपल्याला ह्या महिन्यात खूप प्रेशर आहे. आपल्याला वार्षिक रिपोर्टसुद्धा भरायचा असतो, सर्वे करायचा असतो. तर कामाचं खूप. आणि मध्ये ते फेस कॅप्चर आणि KYC कसं तरी आज बंद झालं. आज उरलेल्या मुलांचं KYC न करता, फेस कॅप्चर न करता स्किप करून मी तर THR भरलेला आहे. बघा तायांनो, काय व्हायचं ते पुढं होऊ द्या. काय कोण मला फाशी देणार आहे मी बघते. काय नाही होणार. कारण हे फेस कॅप्चर आणि KYCमुळे नोकरी कुणाची जाणार नाही. हे आम्ही आयुक्तालयांना आम्हाला सांगितलेलं आहे. त्यांनी रजिस्ट्रेशन सुरू केलं आहे, ते करून बघतायत. सगळे आपल्यावरच प्रयोग करतात ना. आपण आणि आपले लाभार्थी कोण भेटतं त्यांना? ह्यांना काय आमदारांच्या मुलांची, खासदारांच्या मुलांची फेस कॅप्चर KYC करायला जातात का? जी देशातून बाहेर एवढा खजाना घेऊन पळाले त्यांना धरतायत का?
यांची कामाचं शेत कुठंतरी नादाला लावायचं. ट्रॅफिकची लोक काय करतात, ते हेल्मेट पकड, पेपर बघ, त्या गरीब रोज 500 रुपये कमवून आपला कसं तरी उदरनिर्वाह करतो तसल्या लोकांना पकडतात. लाखो करोडो रुपये घेऊन गेलेला कोण पकडत नाही. आणि कुठं दिसतं तर मोठमोठ्या शाळांच्या 1-1, 2-2 लाख पगारी असलेल्या शिक्षका, मोठमोठ्या शाळा दिसत नाही. या जा अंगणवाडीत काय चाललंय, कुठं चाललंय काय, कुठेही फेस कॅप्चर आणि KYCमुळे अंगणवाडी सेविका मदतनीसच्या नोकऱ्या जाणार नाहीत म्हणून घाबरून जायचं नाही. रिलॅक्स राहा. ऊन खूप आहे, पाणी प्या. गृहभेटीला जाताना जरा सकाळी लवकर जा. आपल्या टायमिंग वेळ तर बदली करून भेटलेलाच आहे आपल्याला, हे सगळ्यांना माहिती आहे का नाही, तरी आपल्याला सकाळची वेळ बदली करून भेटलेली आहे. सकाळच्या वेळेतच अंगणवाडी द्या. लोकांच्या चिमुरड्याला आपल्याला उन्हात बोलवायचं नाही. गावी तर 10च्या नंतर पण किती ऊन कडक होतं, तर लवकर पोरांना बसून खाऊ देऊन त्यांच्या घरी त्यांना सोडायचं आहे. दुसरं म्हणजे मला काही तायांचा प्रश्न होता की ताई तुम्हाला सुपरवायझरचा GR आला कसं माहीत नाही. मला खरंच माहीत नव्हतं, कारण मी ऑफिसच्या ग्रुपला एवढं बघत नाही, कारण त्याच्यामध्ये एकापेक्षा एक शहाणे असतात त्या मुख्य सेविकाच्या पुढारणी, म्हणून मी काय तेवढं त्या ग्रुपला लक्ष देत नाही. पण मला मग माझ्या परवा दिवशी आमच्या ग्रुपमध्ये आलं आणि मुख्य सेविकाचे बोलून प्रमाणपत्र दिलं. तर हे आता सत्य आहे की आमच्या इकडे पण सेविकामधून पदोत्तरी मुख्य सेविकेची घेत आहेत. जो तुम्ही मला प्रश्न टाकले होते की संस्कृत विषयाच्या मुलीला घेत नाहीत किंवा उर्दूच्या मुलींना घेत नाहीत आणि MSCIT झाल्याशिवाय घेत नाहीत, तर ही अट रद्द करण्यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात केस करायची आहे. त्याच्यावर तुमच्या सगळ्यांचा काय विचार आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तुमचे जेवढ्या सगळ्यांचे विचार येतात ती मी कृती समिती आणि संघटनेपुढे मांडणार आहे. जर आपल्याला वाटत असेल की हे करावं तर तुम्ही सांगा, तसं आपण करू. नाही वाटत असेल तर नाही बोला. जे स्पष्ट आहे ते बोलायचं. कारण बघा, खूप आशेनं काही महिलांनी आपल्या शिक्षण घेतलं आहे, MSCIT केली. गावागावातल्या महिलांना किती दूर परीक्षेला जावं लागलं. अंगणवाडी सांभाळून, घर सांभाळून, अभ्यास करून त्यांनी मेहनत घेतलेली आहे. तर त्यांची मेहनत सफल व्हावी हीच आमची आशा आहे. कारण मुख्य सेविका झाल्या तरी आपल्याच भगिनी आहेत, सेविका होऊ द्या मदतनीसमधून त्या पण आपल्याच भगिनी आहेत. मला काळजी आता सध्या आहे, रिटायर झालेल्या आपल्या भगिनींच्या हातात काय भेटणार आहे, त्यांना सरकारने काहीतरी द्यावं. असं नाराज करू नये का, त्यांच्या सख्या बहिणीला असं ठेवतात का हो. फक्त नातीगोती इलेक्शनच्या 8-15 दिवसासाठी भांडणं असतात. सगळ्यांना सीट भेटतात, कोणत्याही पार्टीचा असो, बहीण या पार्टीत, भाऊ त्या पार्टीत. आता आपल्याला सध्या माहिती आहे. आणि कशी एक होतात मग, तेच म्हणतात आमचं काही नाही, आम्ही सगळे एक आहोत. आणि आमच्या अंगणवाडी सेविका किती लांबून येत असली बिचारी, तर तिनं अंगणवाडीची बदली घ्यायची नाही. आणि मग ह्यांना कशाला बदल्या देतात. आमदार खासदारावर अशा अटी लावा, त्यांनी 2 जागीसुद्धा निवडणुका लढू शकतात. गावीसुद्धा इथंसुद्धा मग जिकडचे 1 सीट सोडतात. पण अंगणवाडी सेविकाने इकडची बदली इकडं करून घ्यायची नाही. हे किती कठीण आहे. आम्हाला काय तुम्ही 1-1 करोड महिन्याला देता का काय. सगळ्या गावाभराची पंचायत आम्हाला करायला लावायची, सगळं आम्ही फेस करायचे. लाभार्थी गोरगरीब आहेत, बिचारे पोटासाठी तळतळ फिरतायत. आता गावात बघा, पाणी नसतं प्यायला आणि आपण जाऊन म्हणून त्यांना पोषण पकडामध्ये चांगलं अन्न खा आणि हे प्या ते प्या, चांगलं हाणतील आपल्याला धरून. म्हणतील प्यायला पाणी नाही, लाईट नाही, तर अन्न किती महाग झालं आहे, तू काय पावडर देते आणि आम्हाला लेक्चर देते का. अशी लोक बोलतात, तोंडावर स्पष्ट बोलतात, कारण त्यांना अंगणवाडीचा फायदा काय त्यांना समजत नाही. पण आपण पूर्व प्राथमिक शिक्षण जेव्हापासून घेतो तेव्हापासून आपल्याकडे मुलं येऊन बसतात, कारण हे आपण पहिल्यापासूनच घेतो. गाणी गोष्टी आता काय मोबाईलवर नवीन बघून ह्यांनी व्हिडिओ पाठवला तरच घेतो असं नाही. उलट आधी आपण शारीरिक मानसिक बौद्धिक विकासाचे खेळ घ्यायचो, गाणी गोष्टी घ्यायचो. आता ह्यांनी जे पाठवलं तेच घ्यायचं, मग त्याचे व्हिडिओ टाकायचे, फोटो टाकायचे, तरी पण करतो आपण. त्याच्यामुळे आपल्याकडे मुलं असतात. अहो, एवढ्या मोठ्या BMCच्या शाळेमध्ये मुलं कमी असतात, पण अंगणवाडीत मुलं कमी नसतात, कारण आपला प्रेम असतं त्यांना. आपण सांगितलं तर ती मुले माझ्याकडे तर कसं आहे माहिती आहे का, मी माझ्या पालकांना सरळ म्हणते तुमच्या मुलाला चपाती आणि भाजी द्या. मी इथं बसून त्यांना खाऊ घालते आणि त्यांच्या सगळ्यांना बसून मी खायला देते. आणि जो अंगणवाडीचा खाऊ आला तो घरी देते त्यांना जाताना. तर त्यांच्या घरची पण चपाती भाजी ती मुलं खातात, भाकरी भाजी जे त्यांच्याकडे आहे ते घेऊन येतात. माझ्याकडे चॉकलेट, बिस्किट
आणि हे सगळं चालत नाही. आठवड्यातून 2 वेळेस मी मुलांना केळी आणून देते माझ्याकडून, मला छंद आहे, आवड आहे. आणि मुलांना चपाती आणि भाजी आणायला सांगते आणि तो जो आहाराला कुरमुरे लाडू तो त्यांना सप्लिमेंट म्हणून घरी देते डब्यात. मी अशी स्वतः पद्धत केलेली आहे, कारण मला नाही आवडत की मुलांनी बाहेरचे चॉकलेट हे ते खाल्लेले, सगळं कुरकुरे फुरकुरे सगळं प्लॅस्टिक असतं, ते पोटाचं काय होईल त्या बिचाऱ्या मुलांचं. गरमीची वेळ आहे, खूप गरमी आहे, मुलांना जास्तीत जास्त पाणी प्यायला लावायचं. मी सगळ्या मुलांना बोलते 1 बाटली पाणी भरवून आणायचं, आपल्या बॅगेत तुम्ही तुमचं पाणी ठेवायचं. आणि माझ्या तायांना तुम्हाला सुद्धा असे कुठेही निघा तुम्ही, बघा गावी एक पद्धत आहे बघा, एक मोठी बाटली घेतात, त्याला ना सुतळी घेतात, ती कांद्या बटाट्याचं पोतं असतं बघा, पोतं, ते पोतं घेतात, त्या बाटलीला शिवतात, त्याच्यात पाणी भरतात. काय थंडगार पाणी असतं, डेऱ्यात पाणी असतं. आता दुपारी घरभेटीला गेलं तर त्याच्यात लाजायचं काय, मागून पाणी प्या, डोक्यावर टोपी वगैरे ठेवा, पदर ठेवा. खूप गावात गरम असतं, जरा वाला कपडा ठेवून डोक्यावर ठेवायचा, झाडाला सावलीला बसा, उन्हात फिरू नका, लवकर घरभेटी काम करून संपवा आणि घरी जा. झाले ही तुमची काळजी आहे. मला 2-3 जणी बोलल्या महत्त्वाचं बोलत जा, कामाचं बोलत जा, पण माझ्यासाठी तुमचा जीव आणि तुम्ही खूप महत्त्वाचे आहेत. अंगणवाड्या येतील राहतील, सगळं काय होईल, पैसे येतील जातील, पण माझ्या भगिनींना काय झालं तर मला वाईट वाटेल. म्हणून मी तुमची काळजी करते, कारण आपल्यामधल्या गेलेल्या आहेत आपल्याला सोडून, विनाकारणसुद्धा मृत्युमुखी पडलेले आहे, ते आपल्याला माहिती आहे. कारण त्यांचं पर्सनल त्याच्यात काहीच कारण नव्हतं, आजारी नव्हतं, पण ह्या शासनाची कामं करता करता त्यांचं बलिदान सैनिकासारखं झालेलं आहे, आपल्याला माहिती आहे. म्हणून स्वतःची काळजी ठेवायची, जेवढं होईल तेवढं करायचं, आरामात करा. स्किप करून THR भरायला सांगितले, भरा, टेन्शन घेऊ नका, कोणाच्या नोकऱ्या जाणार नाहीत. आणि आता शासकीय दर्जाच्या केससाठी आम्ही जेव्हा कोर्टात गेलो होतो तेव्हा जज साहेब बदललेले आहेत, तर आता नवीन जज आलेत, त्यांनी फाईल आपली वाचणार आहेत, सगळं देऊन आम्ही तिथं आलेलं आहेत. आणि 20 जूनची आपल्याला तारीख दिलेली आहे परत. आता जज आपल्या त्या फाईलीवर, कारण हे बघा असं असतं, न्यायाधीश बदलला की त्याला पूर्णपणे केसचं वाचन करावं लागतं, तो लगेच्या लगे निकाल देऊ शकत नाही. आणि इथं महाराष्ट्रात तर तारीख किती तारखा भेटतात माहिती आहे. ज्यांचे जुने 20-20 वर्षाचे केस पेंडिंग पडल्यात, तर आपलं काय तायांनो, होईन तेव्हा खूपच भलं होईन, तोपर्यंत आपल्याला पोटापाण्याचं काय करायचं. म्हणून अंगणवाडीनंतर दुसरी कामं करा, मी नेहमी बोलते, 2 पैसे कमवा. तर हे सगळं कोर्टात झालं. मग आम्ही कोर्टातून बाहेर निघालो, सगळ्यांनी मिळून मीटिंग घेतली, आपापसात बोललो. मला हे सगळ्यात जास्त आवडलं, ते पैशाचं निकाल येऊ द्या, नाही आपण शासकीय कर्मचारी नंतर होणार, पण प्रेमाचे कर्मचारी एकमेकाला झालेले आहेत. मला खूप बीट प्रमुख येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की ताई तुमचा व्हिडिओ आम्ही ऐकला आणि तुमच्या व्हिडिओमध्ये आम्हीचे 2 मास्टर होते, आम्ही एकत्र बसतो, भाजी भाकरी खातो, मदतनीसला पण बोलवतो आमच्याबरोबर, आम्ही सगळ्या सेविका मदतनीस मिळून बसतो. मला हा आनंद झालेला आहे ताई, हे मिळून घेतलेलं आहे माझ्या माहितीतून, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. पैसे येतील हो, शासकीय दर्जा येईन हो. आता भत्ता, आपल्याला भत्त्याचं पण दिलेलं आहे की द्या म्हणून, आपले 7 महिने झाले भत्ता नाही, ते एकत्र येतील, CBचे येतील, लाडक्या बहिणीचे येईल, मस्त काहीतरी एखादं, माहिती आहे सोनं खूप महाग झालं आहे, तर पण काहीतरी छोटी मोठी वस्तू एक आठवण म्हणून करून ठेवूया सगळ्यांनी मिळून. यावेळेस विचार करा की सगळ्यांनी मिळून स्वतःसाठी काहीतरी वस्तू करायची. पुढे वेळ खूप वाईट येणार आहे तायांनो, महागाई एवढी वाढली, आपल्या मुलांना आपण किती कमवायला, त्यांची घरं सांभाळणार का आपल्याला सांभाळणार. म्हणून आपल्यासाठी आत्तापासूनच आर्थिक बळकट व्हायचं आहे. पैसे आले थोडं डागडागिने करून ठेवायचं. हां, पगारमधून नाही, ते आपल्याला शक्यच नाही, कारण तेवढा खर्च आपल्याला घरात करावा लागतो. पण CBचे, भत्त्याचे, काही एक्स्ट्रा पैसे लाडक्या बहिणीचे वगैरे आले तर ते आपल्या स्वतःसाठी काहीतरी एखादं दागिनं किंवा बँकेत ठेवा, हा माझा तुम्हाला सल्ला आहे. आणि बघवत नाही, खरंच तायानं आपण असे सगळेच झालेले आहेत, कुणाचं वाईट बघवत नाही. एखाद्या मुलीचं लग्न असलं, एरियामध्ये कोणी परेशान असलं, मला माहिती आहे माझ्या ताया स्वतःकडून पैसे स्वतःकडे, अहो गरीबालाच मन असतं हो, मोठ्या लोकांना नसतं. नाही तर मोठ्या लोकांमुळेच गरीबाचे एवढे हाल झाले नसते. कोणता तरी आमदार खासदार एकदा तरी एरियात आतमध्ये येऊन बघतो का पाणी आहे का नाही. अहो मुंबईला गटारचं पाणी येतं पहिलं, इतकं घाणेरडी अवस्था आहे. आणि ज्यांच्याकडे पैसे ते खरेदी करून 50-50 60-60 रुपयाला मोठ्या बाटल्या मागून पितात, पण जी बिचारे पाण्यासाठीच दिवसभर वाट बघत असतात पाण्याची,
24 तासाला एकदा मुंबईमध्ये पाणी येतं, छोटी छोटी जागा असते, किती पाणी भरून ठेवणार. आणि मग अजून आपण त्यांच्या डोक्यावर जाते, डोळे मिचमिच करा, फोटो द्या, OTP बघा. त्यांना वाटतंय की आम्ही कुठं काय लंडन अमेरिकेला राहतो का. मला एक बाई बोलली, लंडन अमेरिकाहून आला का आमचा असा सर्वे घेत आहे तुम्ही. आपल्याला खूप सारं फेस करावं लागतं, खूप सारं बोलतायत लोक. पण 1 महिना आपण खूपच काबाड कष्ट केलं आणि त्याचा निर्णय आता अंतिम आला की स्किप करून भरा. आमच्याकडे आलेला आहे त्यानं असा मेसेज. तुमच्या इकडचं काय माहीत नाही मला, तसं तुम्ही कळवा. आणि शांत राहा, घाबरून जाऊ नका. एरियातली लोक आपल्याला जे बोलतात लगेच ते रेकॉर्डिंग करा आणि ऑफिसला पाठवा. जर जमत नसेल, एरियातली लोक देत नसतील, त्यांच्याकडे लिहून घ्या, ऑफिसला पाठवा. कोणी फाशी देणार, जे आपल्या हातात आहे ते आपण रात्रंदिवस करतो. मोबाईल आमच्या हातात आहे, लगेच आम्ही माहिती देतो. पण काय एरियाची लोक आमच्या हातात आहेत का? आम्ही त्यांना खरेदी केलं आहे का? काही पण ते तर किती महत्त्वाचे लाभार्थी आमच्यासाठी आहेत, पण त्यांची नामची भांडणं लावून काय तुम्ही मज्जा बघत बसलात का? या सरकारला काय कळना आणि काय समजना. एवढी महागाई केली आहे, सगळे कंत्राटदारी, सगळी लोक सगळी मोर्चा करतात. ह्यांना आता तर असा निर्णय काढणार होते की मोर्चा कोणाला करू द्यायचा नाही. तर आज सगळ्या महाराष्ट्रातल्या संघटना एकत्र होऊन जिल्हा परिषदेवर मोठा मोर्चा काढला होता की आमचा हा हक्क कोणी हिसकावून घ्यायचा नाही, आम्ही आंदोलन करणार आणि जे मिळवून घ्यायचं ते मिळवून घेणार. ह्याच्यावर सुद्धा ह्यांचा डोळा आहे, हे सुद्धा ह्यांना बंद करायचं आहे. त्यानं काय सांगायचं, खूप वाईट परिस्थिती येणार आहे. अजून पण आमच्या इकडे बघा त्यानं लाडक्या बहिणीचे पैसे नाही, भत्त्याचे पैसे नाही, खर्चाचे पैसे नाही, पगार नाही. आता किती दिवस राहिले हो, आत्तापर्यंत पगार नाही. आणि आम्ही प्रश्न विचारतो मॅडम लोकांना, ते वरूनच आलं नाही तर ते तरी काय करतात. सध्या आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रासाठी निधी आहे का नाही तेच माहिती नाही. कारण एवढं डालवलं आहे आपल्याला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, नुसती कामं. डेटा तर किती घेतात आपल्याकडून, रोज कामं. एवढ्या माझ्या भगिनी सगळ्याच थकलेल्या आहेत. मी किती थकले तर तुम्ही नसतान का थकले. मला तुमचा सगळ्यांचा विचार असतो. मला खूप सारे फोन येतात, मनातल्या गोष्टी महिला मला सांगतात, व्हॉट्सअपवर पाठवतात. कुणाला संघटनेतल्या काही पदाधिकारी त्रास देतात ते सुद्धा मला सांगत जा. मी त्याच्यावर ॲक्शन घेणार, बोलणार. मी कुणाला घाबरणार नाही. कोणी तुमच्याकडून बळजबरीनं काय घेतलं असेल वगैरे तर ते अजिबात कोणी कुणाला द्यायचं नाही. कोण काय आपले जावई नाहीत. आपण काय कुणाच्या डोक्यावर बंदूक ठेवून संघटना काढायला कुणाला सांगितले नाही, म्हणून आपल्याला काय घाबरायची गरज नाही. मी का ठामपणे सांगते, माझ्या संघटनेत असं काही होत नाही. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, त्याच्यामध्ये जे आमचे पाटील सर अध्यक्ष आहेत आणि आमचे नेताजी ब्रिजपाल सर, एवढा क्लिअर कट पैशाचा हिशोब. त्यानं पूर्णपणे कोर्टात बसले होते. 11 ते 3 पर्यंत एक चॉकलेट त्या माणसानं खाल्लं नाही. एवढा म्हणजे एवढा त्या कामासाठी आणि शासकीय दर्जासाठी वेळ आहे त्यांना. आज त्यांचं 80वर 4 वर्ष झालं तरी ते कोर्टात आले, आमच्याबरोबर जज साहेबांना भेटले, तारीख घेतली. आम्ही सगळे पण तिथं होतो. आपल्या सगळ्यांच्या समोर सुनवाई करा असं संघटनेनं न्यायालयात मत ठेवलेलं आहे. म्हणून आम्ही सगळे बीट प्रमुख गेलो होतो मुंबईच्या महिला. खरंच एक आवाज दिला तर सगळे आमचे बीट प्रमुख बाहेर निघाले आणि कोर्टात आले. पुढची 20 जून आपल्याला तारीख भेटलेली आहे. ज्या मुंबईतल्या सगळ्या महिला आहेत त्यांनी, आज सगळ्या ठाण्यातल्या महिलांनी खूप मोठा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. नाशिकच्या महिला काढतात, नांदेडच्या असे जागोजागी आपले आंदोलन सुरू आहेत. आपण कुठूनही आंदोलन करतो, पण आपण सगळे एक आहोत. सगळे आपणच उभे आहेत, आपणच रणरागिणी आहोत. कारण बीट प्रमुखाबरोबर आपण सगळ्यांनी मोर्चाला जायचे, साथ द्यायची. वेळ खूप वाईट आहे ताईंनो, थोडं लढायचं आहे. आणि झेडपीला गेल्यावर का आपल्याला शाळेत ठेवून तेवढाच पगार देतात का, त्याचासुद्धा आपल्याला विरोध करायचा आहे. तर तुम्हाला काय वाटतं, झेडपीला आपल्या अंगणवाड्या जावा का? मुख्य सेविकेमधून सेविकाला MSCIT करायला लावतात ते, दुसरं वयाची अट ठेवली. आणि शासकीय दर्जाची केस आपण का टाकलेली आहे, तर आपली मागणी आहे की आम्हाला आता कामाचे 7 तास होतात, अजून 1 तास वाढवून द्या. आम्हाला 35,000 सेविकेला आणि 30,000 मदतनीसला द्या. आणि तुम्हाला आम्हाला 9:30 ते 5:30पर्यंत कामं द्या. अशी पण आम्ही रोज कामं करतोच. ही आपली मागणी आहे संघटनेकडून. आणि म्हणून आपण कोर्टात केस केलेली आहे बांद्रामध्ये शासकीय दर्जासाठी. तर त्याच्यासाठी आपल्याला परत तारीख भेटली आहे. आणि नंतर सगळ्या कंत्राटदारी लोकांना मोर्चा करू देणार नाही असे सगळे ह्यांनी ताटलेले निर्णय काढणार होते. म्हणून महाराष्ट्रातील सगळ्या संघटना एकत्र होऊन एक मोर्चा आज पण काढला ठाण्यामध्ये. तर कुणाला वाटतं की 55 वर्ष वय आणि शिक्षणाची अट न ठेवता अनुभवाची अट,
परत MSCITची अट नाही ठेवायची, परत सांस्कृतिक विषयाची नाही किंवा उर्दू किंवा हिंदी विषयाची अशी अट नाही ठेवायची. सगळ्यांना अनुभव आहे, सरसकट शिकलेले आहेत आणि 20-20 वर्ष कामात अंगणवाडीत काम करतात. म्हणजे एका मुलाचं काय, मुलाच्या घरच्यांची चेहरे आम्हाला येत येते. आता आम्ही एवढे एकाच जागी एवढे वर्ष राहतो की आम्हाला मुलांची मुलं ओळखतात. आता माझ्या इकडच्या मुलांची, अंगणवाडीतल्या मुलं जी येत होती त्यांची लग्न झाले, त्यांची मुलं आलेत. तर आम्हाला काय एरिया सोडून कुठे पळून वगैरे जायचं नाही आणि पटकन आम्हाला काय कुठं पक्ष वगैरे असं आमचं काही नाही की बदलता येतं आणि जाता येतं. आम्हाला इथंच राहतं आहे. एरियातल्या लोकांना रोज तोंड दाखवायचं आहे, सेविका मदतनीसला एकमेकांना रोज तोंड दाखवायचं. म्हणून आम्ही सगळे मिळून राहणार आणि ज्यांना इथून जायचं त्या जाणार मुख्य सेविका CDPO. तर त्यांनी व्यवस्थित कामं करून जावे, कारण आम्ही तर इथंच राहणार, आमच्याबरोबर आमच्या एरियातले पालक आहेत. मग त्याच्यानंतर आपल्या पालकांना, आपल्या लाभार्थ्यांना THR आवडत नाही, तर त्याच्यासाठी लाभार्थ्यांचा सुद्धा 5-5 लाभार्थी घेऊन ऑफिसला मोर्चा काढायचा आहे, त्यांच्याकडून लिहून घ्यायची अशी तयारी चाललेली. कारण जे होतं ते ह्या THRमुळेच होतं. THR कोणी खाऊ मागत नाही, घेत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्वे भेटत नाही. आता बघा, काही लोक आपल्या ओळखीचे डायरेक्ट आपल्याला नाही बोलली नाही, पण फेस कॅप्चर आणि KYCसाठी लपून बसले, डेटा देत नाहीत, फोन उचलत नाहीत, कारणं सांगतात. आधी आपल्याला असली कारणं सांगत नव्हती. तर त्यांनी धान्य सुरू करावं, आम्ही फेस कॅप्चर करून देऊ, ह्यांनी त्या पालकांना काहीतरी द्यावा. फक्त बोलून त्याचा फोटो काढून तसली पाकिटं हातात दिल्यावर कोणीतरी येईन का? किती भांडणं आहेत पूर्ण महाराष्ट्रात. पण मी असं तुम्हाला एक उपाय सांगते, जे घेत नाहीत त्यांना म्हणायचं इथं सही कर, तुला पाहिजे नाही. त्या कोणकोणते पालक तर बसले अंगणवाडीतून आमच्या मुलाचं नाव काढा, तर तुम्ही म्हणायचं इथं लिहून द्या. एका वहीवर सगळं लिहून घ्या आणि मोकळं व्हा. कशाला घाबरता, कशाला टेन्शन घेता, काय गरज आहे एवढं टेन्शन घ्यायची? मी ग्रुपमध्ये बघते तुम्ही किती वाजता मेसेज पाठवता का तुम्हाला घरी कामं नाहीत, का तुमचं जेवण खावण कुठं, तुम्हाला 1-1 लाख पगार आहे हॉटेलमधून येतं का, घरी कामवाली बाई. आपल्याला स्वतःची कामं स्वतः करायची आहेत. आम्ही यांच्या कामाला गेलो तर CL घेऊन जातो, कितीतरी CL आमच्या गेलेल्या आहेत, नाहीतर आमचा पगार कापला जातो. तुमच्यासाठी पुढं आलेली सगळे पदाधिकारी, त्यांना एवढा त्रास होतो आणि बोलणाऱ्या मागून बोलतात की युनियन काय करतं. हे बघा, मला माहीत नाही काय करतं काय नाही, पण मला माहिती आहे की आमची संघटना काम करते, झटते, रात्रंदिवस आमच्यासाठी करते, एवढं मला माहिती आहे. कारण महाराष्ट्रात खूप संघटना आहेत, मी सगळ्यांचा काय सर्वे करत नाही, माझी संघटना आणि मी. आणि अंगणवाडी सेविका मदतनीस काही बोलल्या आणि त्यांनी आमच्यासाठी काही प्रयत्न केला तर मला कधीच वाईट वाटणार नाही. पण बाहेरच्या चोमड्या लोकांनी उगाच फोन घेऊन कोणाचा तरी कमेंट टाकला तर माझ्याशी तुमची गाठ आहे. या तुम्ही आझाद मैदानात माझ्याबरोबर तिथं मोर्चाला बसा आणि जुगलबंदी करा. आणि तुम्हाला चुकीची कमेंट टाकायची तर हिंमत असेल तर तिथे नाव आणि फोन नंबर द्या. मग मी तुम्हाला सगळा तुमचा बायोडेटा तुम्हालाच पाठवते काढून की काय आहे मी आणि काय करू शकते. चांगल्याबरोबर खूप चांगलं. जर कोणी जीव लावला तर जीव देईन, पण वाकडं तिकडं बोललं तर त्याच्यापासून मी त्याचा जीव घ्यायला जाणार नाही, त्याच्यापासून दूर होते मी. आपल्याला जी माणसं जमत नाही त्यांच्यापासून, माझी आई बोलायची जिससे आपने जमते नाही उससे 4 कोस दूर. कोस म्हणजे समजलं का किती लांब असतं. मी 4 हात दूर होते. जा बाबा, आता तो जमाना नाही राहिला हो तायांनो की कुत्रा महाग आलं मग दगड घेऊन उभा राहायचं, कुत्रा पळून जातं. आता असा जमाना राहिला की बॅगेत बिस्किटं किंवा चॉकलेट घेऊन चालायची, कुत्रा आलं की टाकायचं, ते नादी लागतं आपलं निघून जायचं. अशी परिस्थिती आहे तायांनो. म्हणून आपल्याला सगळी परिस्थिती सांभाळून घ्यायची आहे, सगळ्यांना हँडल करायचं आहे आणि आपल्यामध्ये ती क्वालिटी आहे. काम करायचं, अंगणवाडीचं व्यवस्थित अंगणवाडीत यायचं, अंगणवाडीच्या मास्टरच्या सह्या, जे कामकाज आहे, जे मोबाईलचं आहे, फोटोचं आहे ते करायचं. नाही गेला फोटो लिहून ठेवायचं, सरळ फोटो गेला नाही आज पोषण ट्रॅकर ओपन होत नाही, मॅडमला एक मेसेज टाकायचा, स्क्रीनशॉट मारून झालं. मोबाईल कशाला दिला आहे? दिवसभर त्या पोषण ट्रॅकरचं नाही का ते लहान मुलं असतं आणि ते चिरकतं का लघवी करतं म्हणून सारखी त्याची लंगोट बदलायची, तसे मोबाईलला बघत असतात दिवसभर. बायका आमच्या आंधळ्या झाल्यात. अशी काही कामं करू नका, त्याचा काय उपयोग आपल्याला होणार नाही. जेवढं आपले हे बघा, सकाळ तुम्ही कुठल्या पण कामाला बघा, सरकारी लोक येतात ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत टाईमपास करतात आणि निघून जातात. मोठे मोठे आयाबाया असू द्या, डॉक्टर असू द्या. आपल्याला एवढं टेन्शन आहे ना आपल्याला, कारण लहान लाभार्थी असतात त्यांच्या आशीर्वादासाठी टेन्शन घेतो आपण. पण आता त्यांना हळूहळू टेन्शन कमी करायचं. आजकालचे पालक सुशिक्षित आहेत, ते यूट्यूबवर बघतात मुलांचं काय आहे काय नाही आणि स्वतः पण काळजी घेतात. म्हणून तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची जास्तीत जास्त.
आणि अजून काही आपल्याला 1 रुपया आमच्याकडे लाडकी बहिणीचा मोबदला आलेला नाही, मानधन आलेलं नाही, आमचं भत्त्याचे पैसे थकीत आहेत ते आलेलं नाही, CBचे पैसे आलेले नाही, घर खर्च अंगणवाडी खर्चाचे जो आपल्याला वर्षाला एक देतात ते सुद्धा आलेलं नाही. तर असे सगळे गोष्ट क्लिअर कट आणि खरे आहेत. कोणी तुम्हाला म्हणत होतं तुम्हाला शाळेत पाठवणार, 50,000 देणार, हे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. अजून काही झालेलं नाही, कुठंच काय नाही. ट्रेनिंग एकदा घेतली, पुस्तकं वाचायला दिली, आता त्या पुस्तकाची कुठं परीक्षा घेणार आहेत, काय होणार आहे ते पण नाही माहिती. कारण आपण खूप VIP लोक आहेत. कुठं आपल्याला बसून परीक्षा कुठंतरी उचलून नेतील, फेस कॅप्चर KYC करूनच परीक्षेला सुद्धा बसू देतील असं मला वाटतं. काय हे काय नाही, काय चुकतं ह्यांचं. मला वाटतं मंत्र्याला ठेवा ना फेस कॅप्चर आणि KYC. हे मंत्री असा, अरे तुम्ही निवडू नका, तुरुंगात असून लढवू शकता, एरियातून एक, मुंबईला एक, पुण्याला एक, इकडून तिकडून 4-4 सीट धरून लढू शकता. गरज पडली की मग जाऊन घुसायचं, गरज पडली की पळायचं. आम्ही कुठं पळून जाणार आहेत का? आमच्या एरियातच आम्ही राहणार, तर मग आम्ही कशाला घाबरायचं? तुमच्यासारखे येतील कितीतरी आमदार, नगरसेवक आणि खासदार आणि मुख्य सेविका, CDPO आणि अधिकारी. घाबरायची काय गरज आहे? आपण एकत्र कोण राहणार? सेविका आणि मदतनीस. म्हणून आपण दोघींनी मिळून राहायचं, आपल्या मैत्रिणींनी मिळून राहायचं. पूर्ण बीटच्या 25 एका बीटमध्ये सेविका आणि 25 मदतनीस. 50च्या पुढे एकटी काय करणार हो तू मुख्य सेविका? त्यांना वरून प्रेशर आलं, बर्डन आलं तर ते आपल्याला बोलणार. कामाचं बोला, कामानिमित्ताने बोला. कुणी वैयक्तिक कुणाला काय बोललं का तर त्याचा मला सांगते, तिला नंबर द्या ना तर मला फोन करा. कारण काही मुख्य सेविकेची भाषा कशी असते, लाज वाटते का तुला समजत नाही का? असं तसं त्यांची आपली लाज काढायला, त्यांना लाज नसली तरच आपल्याला लाज नसते. कारण वरूनच सगळं येतं ना. मग तुम्हाला लाज नाही का? तुम्ही कशाला पाठवता? तर अशी वकटी शब्द जर माझ्या सेविका मदतनीसला कुणी काढली तर नादच नाही करायचा. बघूया काय होतं ते पुढे. असल्या सगळ्या गोष्टीला हाड घाबरत नसते मी. नोकरीवरून काढायची कुणाच्या बापाची हिंमत आहे? आम्ही काय निवडून नाही आलेलो आम्हाला निलंबित करायला, किंवा आम्ही काय डिग्र्या चोरून घेऊन आलेलो बसलेलं नाही तिथं, किंवा आम्हाला अनुभव नाही असं नाहीत कुठून तरी आलेलं आहेत. आमचं शिक्षण आहे, आमचा अनुभव आहे आणि त्याच्यापेक्षाही जास्त आमचे संस्कार आहेत जे आम्ही मुलांवर करतो. कधी कोणत्या अंगणवाडी ताईंनी मुलाला मारलेलं ऐकलं का? कधी अन्याय केलेला, कधी खाऊ नाही दिलेला, असल्या कधी बातम्या आपल्याकडे कधीच कुठे येत नाहीत. कारण आईपेक्षा जास्ती अंगणवाडी ताई माया देते, हे सत्य आहे. आणि एवढं चांगलं काम मला मिळालं म्हणून मी स्वतःला नशिबान समजते. आणि तुम्हीसुद्धा स्वतःला नशिबान समजा. आणि काहीच कुठंही झालेलं नाही. 20 तारीख भेटलेली आहे, काही पैसे वगैरे आलेले नाही, हे सत्य आहे. दुसरं काय नाही. स्वतःची काळजी घ्या. मे महिना खूप कडक आहे, जास्ती ऊन आहे. आणि ज्यांनी सुट्ट्या घेतल्यात त्यांनी मदतनीसला मोबाईल देताना मुख्य सेविकाला कळवून द्या किंवा त्यांच्या दोघीकडून लिहून घ्या. आणि स्वतःची सेफ्टी कधी पण करून ठेवायची की आपल्यावर कोणी बोट उचलू नये. सुट्टी देऊन निघून जायचं. म्हणजे 15 दिवस मोबाईल त्या सेविका किंवा मुख्य सेविका किंवा मदतनीसच्या हातात द्या. त्यांचं काम आहे आपण नसल्यावर सांभाळायचं, करतील. आणि जर तुम्हाला वाटत असेल असं मोबाईल माझा खराब होईल कारण विश्वास नसेल तर त्यांच्या ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर ॲप डाउनलोड करून त्यांना कामं करायला सांगा. ज्यांच्या मदतनी चांगली आहे असं त्यांना वाटतं जमतं तसे तर काय करतात तो बिचाऱ्यावर? एवढ्या कमी पैशात आपल्याबरोबर काम करतात. जाऊ द्यावं, आपल्याच भगिनी आहेत. मला आशा वर्कर, अंगणवाडी सेविका किंवा आपल्या मदतनीस किंवा CHV ह्यांनी खाल्लेलं बचत गटाच्या महिला कधीच वाईट नाही. पण मोठे डोमकावळ्या आहेत ना, ते खातात ना त्यांच्या मागे फिरून चिचुंद्र्या, त्यांचं खूप वाईट वाटतं मला. चिचुंद्र्यासारखा चूर वेळेवर जेवत जा. 4-5 जणी एका मस्टरवर बसून जेवलं तर घरातून वेगवेगळी भाजी आली तर विटॅमिन कॅल्शियम वगैरे मिळते. काकडी खात जा, जरा कलिंगड खात जा. टेन्शन घेऊ नका, खायचं पेचं मस्त राहायचं, जे व्हायचं ते होणार आहे आणि ते ठरलेलं आहे. म्हणून एवढं घाबरायची काही गरज नाही. द्या सोडून. बसलाय ना वरी तो हिशोब करेन सगळ्या गोष्टीचा, तर आपल्यासाठी पण हिशोब करीन आणि चांगलाच निर्णय आपल्याला येईन लवकरात लवकर, अशीच आशा बाळगून. तुम्ही मला खूप सकारात्मक कमेंट केले म्हणून मला खूप उत्साह आला आणि मी खूप साऱ्या भेटप्रमुखाला घेऊन गेले. असंच पुढे पण तुमचं प्रेम असू द्या. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुमचं पण माझ्यावर असू द्या. आणि असंच हाताला हात धरून आपण पुढे काहीतरी करून दाखवूया. मिळून दाखवायचं आहे. कारण हे सरकारचे काय बोलतात, इरादे सही नहीं है तेरे, क्या इरादे है तेरे, असं चाललंय. कारण 4 वर्ष आहेत अजून त्यांना निवांत
काय गरज आहे? 2 महिने आधी येतील, छत्री घे बाई, वाडगं घे बाई, साडी घे बाई, चल. मग आम्ही भाऊ आला, घरी आला, मला बोलला, एवढा मोठा माणूस माझ्या घरी आला, मला मानसन्मान दिला, मला बोलवलं. मला अगं का नाही यायचं? 4 दिवस तुझ्या घरी आला, तुझ्याकडून भेटलं, 100-200 वोट तुझ्याकडून भेटतात, मग 5 वर्ष कुणाला बघायची गरज आहे का? म्हणून भाऊ घरी आला. येऊ दे. कसले साप आले, साप आले. साप आहेत का साप आहेत? मी तर बोलत असते, साप आहेत का साप आहे? साप घ्या म्हणलं लाकडून ठेचा त्या सापाला. साप आले. कसले साप? 2-4 पोरं मागं पुढं घेऊन सतरांजा उचलत एखादा फोटो काढायला भेटला की झाले साप, आणि आमच्यावर रुबाब करतात नंतर येणार. अरे चल, हाड हुड हिड. कोणी कोणाला घाबरायचं नाही, कुणाला आपल्याला काही बोलायचा अधिकार नाही. आपल्या काम आपण व्यवस्थित करत आहोत. आणि जर मर्च करायचं असले तर आमदार आणि खासदार मर्च करा, आणि शाळा सगळ्या मर्च करून टाका, BMCचं एकत्र करून एकच इमारत बांधा. आम्हाला काय फरक नाही, पण आमचं तुम्ही करू शकत नाही, कारण आमच्याबरोबर फक्त मुले नाही तर आई, गरोदर माता, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलीसुद्धा आहेत. त्यांची पण एखादी शाळा काढणार आहेत का काय? मला तर काय हसायला येतं, जर यांनी गरोदरची शाळा काढली तर काय सगळ्या गरोदर बाईला त्या शाळेत असणार आहेत का? मग स्तनदाची शाळा वेगळी असणार आहे का? काय डोकं फिरलंय? अहो, आपली जी जुनी पद्धत आहे ना अंगणवाडीची, ती रजिस्टर ठेवायची, अंगणवाडी भरवायची, मग मुख्य सेविका यायच्या, विजिट बुक द्यायची, विजिट लिहून जायच्या. मग आम्ही अंगणवाडीच्या कार्यालयात लाईन लावून मस्त चांगली 14,000 रुपये, 1400 रुपये पगार घेऊन येत होतो. मग त्याच्यात मुलांना खाऊ आणायचा, आणि वर्गणीचं पण तिथे लोक असली, वाढीव असला तर ते लोक पण यायची ऑफिसची, इकडून ऑफिसमधून पगार घ्यायचा आणि इथं द्यायचा. किती चांगली पद्धत होती, सगळे मिळून काम करत होते. आता ह्यांनी बीट नाही वेगळे केले, सगळ्या फोडमफाड्या करून ठेवल्या, सगळ्यांची भांडणं लावून ठेवल्यात. आपल्याला भांडायचं नाही, कुठे कुणी असुद्धा पटकन निघून यायचं. 3 टाके घडीचे आणि 12 कुणाशी कशी वाजवायची असे मिळून. कारण आम्हाला म्हणतात ना, ह्या बायका लय आहेत, कुठून काय करतात, कुठे जातात माहीत पडेल, लवकरच माहीत पडेल. आमचा नाद केला, आणि आपले ते आशीर्वाद लागत नाही, तो आपले शाप लागतात, थोडं उशिरा लागतात, आणि नक्की लागतात. हे लक्षात ठेवणाऱ्यांनाच आहे. म्हणून तायांनो, मी खूप थकून गेलेले, पण तुमचे प्रेम, तुमच्यामुळे मी व्हिडिओ केलेला आहे. हायकोर्टात आपल्याला केस करायची आहे. हे सगळे मुख्य सेविकेचे वगैरे मुद्दे ठेवून तुमचं काय मत आहे मला नक्कीच कळवा. मी तसं सगळ्यांना कळवणार, सगळ्यांचे कमेंट वाचते, आणि मी सगळ्यांना रिप्लाय देऊ शकत नाही, पण व्हिडिओमध्ये सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद. अजून सगळ्यांना पुढं व्हिडिओ पाठवा, आणि तुम्ही जिल्ह्याचं नाव लिहिता, मी इथून आहे ताई बोलते, कमेंट टाकता, मला आनंद होतो. आणि किती जणांना व्हिडिओ पाठवले ते पण तुम्ही लिहिता, त्याचा पण आनंद होतो. सबस्क्राईब करायला लावता, त्याचा पण आनंद होतो. फक्त मला माझं कुटुंब वाढवायचं आहे, आणि सुखदुःखाच्या गोष्टी बोलायचं. वरी शासकीय दर्जा भेटन, पैसे येईन नाही येईन, युनियन काय करतं, हे काय करतं, त्यानंतरच्या गोष्टीत पण एकमेकांना बोलून मनाला मोकळीक होते. आजकाल BPचे ब्लड प्रेशरचे वगैरे खूप प्रमाण वाढल्यात, म्हणून मन मोकळं करायचं मैत्रिणीसमोर, नाही तर डॉक्टर का मग शरीर कापून मन कापतं. कशाला डॉक्टरासमोर जायचं आहे मन खोलायला? मैत्रिणीसमोर बोला ना. 2 शिव्या देईन चांगल्यानंतर वाईट बोलेन, आणि तुमचं ऐकून तिसरीला जाऊन सांगन. आपली स्टोरी कुणाला सांगायची नाही का? आपण अमिताभ बच्चनची स्टोरी आहे का कुणाला सांगायची? सगळ्याला सगळं माहीत असतं. सोडा, काय नाही. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहे ना. द्या सोडून. 4 माणसं काय बोलतील, 4 माणसं काय नाही बोलणार. 4 माणसं राम नाम सत्य, मुर्दा बडा मस्त आहे म्हणून निघून जातील. काय नाही बोलणार. काय बोलतील बाई समाजातली 4 माणसं, कसला समाज, कसली माणसं, काय नाही बोलणार. आपली संस्कृती विसरायची नाही, आपलं कल्चर घेऊन चालायचं, पण कुणाचं उगाच उद्धट ऐकायचं नाही, गप्प बसायचं नाही. चला तायांनो, धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं, खूप खूप धन्यवाद, मनापासून प्रेम. व्हिडिओ पाठवा ताया सगळ्यांना, सबस्क्राईब करायला लावा. धन्यवाद.